एक महत्त्वाची अपडेट रवी वर्माच्या बाबतीतली. रवी वर्माच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे झालेले आहेत. रवी वर्मानं 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पुरवल्याचं समोर येत आहे आणि युद्धनौका तर इतर जहाजांची माहिती हे चित्र बनवून सुद्धा त्यानं पाठवलं असल्याचं समोर येत आहे. रवी पाकिस्तानमधील 2 फेसबुक अकाउंटच्या संपर्कात असल्याची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि पायल शर्मा तसंच इस्प्रीत अशा 2 पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुक अकाउंटची नावं रवी वर्मानं नेव्हल डॉकमधल्या युद्धनौकांची माहिती सुद्धा दिलेली आहे आणि या फेसबुक अकाउंट धारकांना ही माहिती रवी वर्मा यानं पाठवलेली आहे. तो बोला है तुम्हारा बेटा है पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था। हाँ, ऐसे बोला बेटा तुम्हारा ऐसा बोला पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था, फेसबुक के द्वारा मालूम दे रहा था बोले। ऐसे बोले हमको फेसबुक पे कोई लड़की दोस्त थी मन में भी हम बोल रहे हो ना सर, यही कर रहे हैं ना। ये इसको क्या बोलते हैं, फेसबुक है ना, फेसबुक से ही सब हुआ है। तर माझगाव डॉक शिप बिल्डर्सचा कंत्राटी कामगार आहे आणि कल्पेश बायकरला अटक करण्यात आलेली आहे. 12 डिसेंबर 2024ला नौदलाच्या डॉकयार्डमधील प्रशिक्षणार्थी गौरव पाटीलला अटक करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय या संदर्भातली माहिती. हनी ट्रॅपमध्ये अडकून अनेकांनी आतापर्यंत संवेदनशील माहिती ही शत्रूला दिलेली आहे. 12 डिसेंबर 2023ला अशीच एक घटना घडलेली होती. नौदलाच्या डॉकयार्डमधील प्रशिक्षणार्थी गौरव पाटीलला याच प्रकरणी अटक करण्यात आली होती. तसंच ऑक्टोबर 2020मध्ये नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा सहाय्यक पर्यवेक्षक दीपक शिरसाट याला सुद्धा अटक करण्यात आली होती. तसंच DRDOचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुळकर यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. तर DRDOचे संचालक कुरुळकर यांना 14 मे 2023ला अटक करण्यात आली होती.